नमस्ते माय टू फॅमिली. कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर यापूर्वी मी मेहंदीचे खूप सारे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा खूप छान मिळालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये प्रॉपर आपण कसं रुटीन ठेवायचं जेणेकरून आपल्याला हेअर ग्रोथला मदत होईल आणि मेहंदीमध्ये अशा कोणत्या वस्तू त्या घालायच्या जेणेकरून आपल्याला आपले जे केस आहेत ते खूप लांब आणि दाट होतील. ताईंनो, मेहंदीमुळं आपले केस लांब होतात, दाट होतात, खूप जास्त वाढतात आणि रिग्रोथसुद्धा होते, म्हणजे गेलेले केससुद्धा येतात. तर त्यासाठी मेहंदी प्रॉपर पद्धतीने भिजवणं महत्त्वाचं आहे, प्रॉपर पद्धतीने लावणं महत्त्वाचं आहे आणि लावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लावून झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला बघा, एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथं 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही आता मेहंदी किती वापरणार आहे त्यावरती पाणी किती घ्यायचं हे ठरवायचं आहे. तर मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे चहापत्ती घातलेली आहे, जी की परिवार चहापत्ती मी वापरलेली आहे. तुम्ही कोणतीही वापरू शकता, असं काही नाही की हीच वापरली पाहिजे. तर नॉर्मल चहापत्ती घालायची आणि त्यानंतर रोजमेरी लीव्ज आपल्याला यामध्ये घालायचे, साधारणतः 2 चमचे. तर रोजमेरी लीव्ज नक्की वापरा ताईंनो. यामुळं हेअर जे गेलेले आहेत, केस जे गेलेले आहेत ते परत येण्यासाठी खूप जास्त मदत होते. कारण की ब्लड सर्क्युलेशनसाठी हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल म्हणा किंवा रोजमेरी ऑइल म्हणा किंवा रोजमेरी लीव्ज म्हणा, हे खूप जास्त फायदा देणारं आहे आणि आजकाल याचा रिझल्ट खूप अप्रतिम मिळालेला आहे. त्यामुळं सांगते की रोजमेरी लीव्ज तुम्ही यामध्ये घाला. हे याच्या पद्धतीचं असतं आणि मी याला ऑनलाईन मागवलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या वस्तूंची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता कितीला मिळालेलं आहे, काय नक्की बघून खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, इथं मी कढई मग काय केली, गॅसवरती ठेवलेली आहे आणि मीडियम टू स्लो गॅसवरती याला उकळून घ्यायचं आहे. सुरुवातीला फास्ट गॅस ठेवा आणि त्यानंतर गॅस जो आहे तो मीडियम टू स्लोवरती आपल्याला, म्हणजे पाणी उकळल्यानंतर मीडियम टू स्लोवरती हे जे पाणी आपण घेतलेलं आहे याची क्वांटिटी जी आहे ती अर्धी झाली पाहिजे एवढं याला उकळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त फास्ट गॅस पण करायचं नाही आहे, उकळजेपर्यंत फास्ट गॅस ठेवा आणि त्यानंतर तुम्ही मीडियम किंवा स्लो गॅसवरती याला शिजवून घेऊ शकता. जेणेकरून यामध्ये बघा रोजमेरी लीव्ज आहे, तर या रोजमेरी लीव्जचा अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काय करायचं, याला स्लो टू मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि याची क्वांटिटी, म्हणजे हे जे पाणी आहे ते अर्ध झालं पाहिजे एवढं आपल्याला याला शिजवायचं आहे. चहापत्ती शिजवायला बिलकुल पण वेळ लागणार नाही, 1 मिनिटामध्ये होतं. पण रोजमेरी लीव्ज जे आहे, हे जे आपण घातलेलं आहे याचे गुण पाण्यामध्ये उतरण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळं साधारणतः आपल्याला 4 ते 5-6 मिनिट म्हणू शकता शिजवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर. तर चला याला शिजवून घेऊ. तर आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. चहापत्तीचं पाणी शिजल्यानंतर कसं असं ब्राऊन, म्हणजे चॉकलेटी दिसतं, पण हे जे पाणी आहे आता तुम्हाला काळं दिसणार आहे. कारण की यामध्ये आपण रोजमेरी लीव्ज तर घातलेले आहे, त्याचा काही एवढं म्हणजे हे होत नाही, त्याचा पण कलर जो आहे तो ब्राऊन थोडासा चॉकलेटीच येत असतो, म्हणजे कॉफी कलरच येत असतो. पण आपण लोखंडाची जी कढई वापरलेली आहे ना, ती आपली किमया या पाण्यामध्ये सोडलेली आहे तिने. तर त्यासाठी लोखंडाची कढई वापरा, मी नेहमी सांगत असते ताईंनो. तर लोखंडाच्या कढईमुळे ही जादू होते आणि हेच आपल्याला काय होतं, आपले जे केस आहेत ते आणखीन काळे होण्यासाठी मदत करतं. तर बघा, इथं गाळून घ्यायचं या पद्धतीनं आणि व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर बघा, आपण 1.5च्या वर पाणी ठेवलं होतं, 1.5 ग्लासाच्या वर पाणी ठेवलं होतं आणि आता किती झालंय बघा, 1 ग्लासला पण थोडंसं कमी आहे. तर एवढं पाणी हे आटवलेलं आहे आपण. तर पाणी इथं आपलं तयार आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, तीच कढई आपण घेतलेली आहे आणि लोखंडाच्या कढईचा वापर यामुळे वारंवार सांगते ताईंनो, कारण की तुमचे जर केस पांढरे होत असतील किंवा झालेले असतील तर ह्या लोखंडाच्या कढईमुळं आणि आपण जे इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरणार आहोत ते त्यामुळं होतं काय की तुमचे पांढरे झालेले केस हळूहळू कालांतराने का होईना काळे व्हायला सुरुवात होते. बघा, वयाच्या 50-55 वयापर्यंत जर तुमचे केस आधीच जर पांढरे झालेले असतील तर तुम्ही 50 वर्षामध्ये सुद्धा 50व्या वर्षी सुद्धा स्वतःचे केस या
रेमेडीने अशा पद्धतीच्या आयुर्वेदिक वस्तूने काळे करू शकता। तर त्यासाठी सांगते की ही कढई म्हणा किंवा आणखीन काही वस्तू आहेत मी दाखवते तुम्हाला। आता त्या वस्तू मेहंदी भिजवताना नक्की घालत जावा, पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होते। जादू नाही आहे, परत सांगते जादू नाही आहे, पण हळूहळू प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते। तर बघा परत तीच लोखंडाची कढई घेतलेली आहे, मेहंदी घातलेली आहे। मेहंदी कोणती घेतली तर नुपूर मेहंदी घेतली। परत सांगते त्यानंतर आपण घालतोय आवळा पावडर 1 चमचा, 1 चमचा महाभृंगराज पावडर 1 चमचा, इथं बघा तर मेथी दाणा पावडर 1 चमचा। त्यानंतर ही जी पावडर दिसते थोडीशी लालवट जी आहे ती आहे जास्वंदाच्या फुलाची पावडर। सगळ्या वस्तूंची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जास्वंदाची पावडर जी आहे ती 1 चमचा घातलेली आहे। शिकेकाई पावडर 1 चमचा घातलेली आहे। आणि या ज्या वस्तू आहेत या तुमच्या केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्त मदत करतात। आता इथं बघा 2 चमचे साधारणतः आपल्याला दही घालायचं आहे। आणि जर तुम्ही अंडी वगैरे वापरता म्हणजे खाऊ शकत असाल, घरामध्ये आणू शकत असाल तर अंडी 2 वापरा यामध्ये। आणि त्यानंतर इथं घालते मी 1 चमचा ऑइल। आता हे ऑइल कोणतं वापरलं तर मोहरीचं तेल घातलेलं आहे यामध्ये। आणि मोहरीच्या तेलामुळं तुमचं म्हणजे बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम काय असतो ताईंचा की ड्राय होतात केस असं म्हणतात। तर त्यामुळं इथं बघू शकता हे जे तेल घातलं आपण यामुळं केस जे आहे ते ड्राय होत नाहीत। आणि बऱ्याच ताईंचा असा सुद्धा प्रश्न असतो की ताई तेल घातल्यानंतर कलर चढेल का, तर हो ताई नो, कलर जो आहे तो चढतो। मी माझा अनुभव सांगते तुमच्याशी शेअर करते। तर नक्की घाला, 1 चमचा घाला, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मोहरीचं तेल घातलं। सगळ्या वस्तू आपण जे पाणी बनवलेलं आहे ते घालत थोडं घालत या पद्धतीने मिक्स करत जायचंय। तर चला मिक्स करून घेऊ। तर या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला ते आपण जे पाणी बनवलेलं आहे ते थोडंसं कमी पडलं असं वाटत असेल तर तुम्ही नॉर्मल पाणी पण थोडंसं यूज करू शकता। पण शक्यतो तुम्ही तेच पाणी वापरा। आणि जर कमी पडलं असं वाटत असेल तर परत तुम्ही पाणी यामध्ये तसंच पाणी ॲड करू शकता बनवून। तर इथं बघा या पद्धतीने थोड्याशा गाठी फोडून घ्यायच्या आहेत। आणि काही हरकत नाही आहे थोड्या गाठी राहिल्या तरी, कारण की आपण याला नियमित वारंवार हलवत राहणार आहोत, असं सोडायचं नाही आहे। तर नियमित आपण याला काय करणार आहोत, हलवत राहणार आहे, मध्ये मिक्स करत राहणार आहे। आणि तेव्हा या गाठी ज्या आहेत त्या हळूहळू फुटायला लागतात। बघा 1-2 तास जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं काय करायचं, इथं आपल्याला ही मेहंदी अशा पद्धतीनं हलवत राहायची। आणि जर वाटलं की थोडीशी घट्ट झाली मेहंदी तर थोडंसं पाणी वरून घालू शकता तुम्ही। तर नेहमी म्हणजे आपल्याला ही मेहंदी, आता तुम्ही बघा इथं पांढरे केस काळे करण्यासाठी जर इथं मेहंदी भिजवत असाल किंवा मेहंदी वापरत असाल तर तुम्हाला कमीत कमी 30 तास किंवा 24 तासाच्या वरती तुम्ही ही मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे। इथं बघा आता हा काळा भाग जो आहे तो आपल्याला सतत मेहंदीमध्ये मिक्स करत जायचा आहे। कढईच्या कडेने चिटकलेला जो काळा भाग तुम्हाला दिसणार आहे तो मेहंदीमध्ये ॲड करत जायचा आहे, जेणेकरून आपले केस जे आहेत खूप सुंदर होतील यामुळं। आणि स्ट्रॉंगसुद्धा होतात, कारण की लोह गुण त्या मेहंदीला चिटकलेले आहेत। आणि ती मेहंदी आपण संपूर्ण मेहंदीमध्ये मिक्स करत जाणार आहोत। तर असं नेहमी सतत आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। आणि जर तुम्हाला कलरसाठी तुम्ही वापरत असाल मेहंदी तर तुम्ही साधारणतः 6 ते 7 तास भिजवू शकता। आता बघा इथं रोजमेरी ऑइल किंवा रोजमेरी लीव जे आपण वापरलेले आहेत त्यापैकी दोन्हीपैकी एक वापरा किंवा दोन्हीही वापरा। हेअर ग्रोथसाठी हे खूप जास्त फायदा देणारं आहे। पण आता इथं रोजमेरी लीव जे आहे मी भरपूर पाणी बनवून घातलेलं आहे, पण तरीसुद्धा रोजमेरी ऑइलचे 3 ते 4 थेंब मी यामध्ये घालणार आहे। जास्त घालायचं नाही। आता इथं लक्षात ठेवायचं आहे रोजमेरी ऑइल जे आहे ते स्ट्रॉंग असतं, त्यामुळं याचे थेंब जास्त वापरायचे नाही आहेत। 3 ते 4 थेंब घाला आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या, थोडंसं फेटून घ्या मेहंदीला। आणि ही जी मेहंदी आहे आता केसांना लावण्यासाठी तयार आहे। तर चला लावूया। तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की ताई तू 24 तास किंवा ताई तू 30 तास मेहंदी भिजवायला लावते, पण मेहंदीवरती बुरशी येते किंवा मेहंदी खराब होते, असं बऱ्याच ताईंचे कमेंट होते। पण ताईंनो सांगते तुम्हाला, मेहंदी जर तुम्ही हलवत राहिलात, सतत हलवत राहिलात तर काही अजिबात बुरशी वगैरे येत नाही। तर तुम्हाला आता मी दाखवते, इथं माझे केस जे आहेत ते थोडे थोडे पांढरे कुठे कुठे आहेत ते दाखवते व्यवस्थित, मला दिसत असेल कॅमेरामध्ये। तर पूर्वी माझे जेवढे केस होते त्याच्या आता खूप कमी पांढरे केस राहिलेले आहेत, कारण की वर्षभर हे सगळं काही मी फॉलो केलेलं आहे ताईंनो, आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर केलेलं आहे। पूर्वी माझे जे केस पांढरे होते ते त्यांचं प्रमाण तुम्हाला माहीत आहे किती होतं, आणि आता तुम्हाला दाखवलं स्पष्ट मी की आता किती त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। आणि न्यू हेअर ग्रोथ बघा इथं झालेली आहे।
दिसते का तुम्हाला? इथला भाग माझा पूर्णपणे केस केलेले होते, तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे, आणि आता तिथं न्यू हेअर ग्रोथ जी आहे ते तुम्हाला दिसते. तर बघा, चला आता मेहंदी लावायला सुरुवात करायची. मी साधारणतः 29-30 तास मेहंदी भिजवलेली आहे आणि माझी जी मेहंदी आहे अजिबात बुरशी वगैरे आलेली नाही आहे. सगळ्यात अगोदर केसांना तेल नको आहे. मी केस धुतलेले आहेत, शॅम्पू केलेला आहे. केस वाळल्यानंतर आता मेहंदी लावते. बघा, परत एकदा आपल्याला हलवून घ्यायची मेहंदी, आणि मेहंदीचा कलर जो आहे तो 30 तासानंतर तुम्ही बघू शकता असा काळा झालेला आहे. आणि मी जे मेहंदी वापरते ते केस जे आहेत, पांढरे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी वापरते, त्यामुळं जास्त वेळ मेहंदी भिजवते. आणि परत एकदा सांगते, 1-2 वापरामध्ये मेहंदी जी आहे लगेच काळे केस होत नाही, तर थोडा वेळ त्याला द्यावा लागतो. आता बघा, इथं मेहंदी लावायची कशी, बऱ्याच ताईंना प्रश्न असतो. तर मी ज्या पद्धतीने इथं मेहंदी लावते त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. तर सगळ्यात अगोदर टाळवरच्या इथला भाग घ्यायचा आहे केसांचा, आणि इथं मेहंदी लावायची आहे. मेहंदी लावताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे, भरभरून मेहंदी लावायची, जेणेकरून प्रत्येक केस जो आहे तो मेहंदीने कोट होईल. आणि त्यामुळं काय होईल की समान मेहंदी लागल्यामुळं समान कलर आपल्या केसांना येईल, आणि हेअर ग्रोथ जी आहे ती सुद्धा व्यवस्थित समान होईल. तर बघा, नियमित जर मेहंदी व्यवस्थित योग्य पद्धतीने लावला तर परत सांगते, हेअर ग्रोथ खूप जास्त होते. आणि आता तुम्हाला माझे पूर्वीचे केस आणि आताचे केस तुम्हाला माहीत असतील, लक्षात येत असेल. पूर्वी माझे केस किती पातळ झालेले होते, आणि आता माझी हेअर ग्रोथ तुम्हाला लक्षात येते की आता किती दाट झालेले केस आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला भरभरून मेहंदी लावायची आहे. कुणाच्याही मदतीशिवाय आपण स्वतःच मेहंदी लावू शकतो. पार्लरला सुद्धा जायची गरज नाही, किंवा कोणाच्या मदतीची सुद्धा गरज नाही आपल्याला. आपण या पद्धतीने लावून घेऊ शकतो. मेहंदी लावायचे 2 ते 3 प्रकार मी शेअर केलेले आहेत, आणि ते माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. जो प्रकार तुम्हाला सोपा वाटतो तो तुम्ही फॉलो करू शकता. आता इथं मला हा प्रकार सोपा वाटतो म्हणून मी हाच फॉलो करते, पण तुमच्या माहितीसाठी मी शेअर केलेला आहे. ते आणखीन 2 प्रकार आहेत ते. तर बघा, या पद्धतीनं संपूर्ण केसांना मेहंदी लावायची आहे. आणि आता बघा, इथं वरती आंबाडा जो आपण घातलेला आहे तिथं गाठ वगैरे मारायची नाही आहे, नाहीतर होतं काय, आपण जेव्हा केस धुतो मग तेव्हा प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्यामुळं काय करायचं, इथं अशा पद्धतीने फक्त केस त्याला चिटकवत जायचं आहे. मेहंदी भरपूर लावली की ऑटोमॅटिक केस जे आहेत ते एकमेकांवरती चिटकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला मेहंदी लावून घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहतोय बघा, मेहंदी कशी भिजवायची, मेहंदीमध्ये अशा कोणत्या वस्तू घालायच्या जेणेकरून आपले जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल, मेहंदी भिजवताना कोणती काळजी घ्यायची आणि मेहंदी लावताना कोणती काळजी घ्यायची, मेहंदी लावल्यानंतर आता पुढे तुम्हाला सांगणार आहे मेहंदी धुताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहे. अशा पद्धतीने बघा, तुम्ही मेहंदी लावून घ्यायची आणि धुताना कोणती काळजी घ्यायची सांगते आता मी. तर तुम्ही गरम पाण्याने हे केस धुवायचे नाही आहेत, नॉर्मल पाण्याने धुवायचे. थंड किंवा थोडंसं हलकंसं, थंडीचे दिवस जर असतील तर थोडंसं हलकंसं कोमट पाणी घेतलं तर चालेल, पण शक्यतो ते टाळा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही थंड पाण्याने हे डोकं धुवू शकता. जास्तीत जास्त तुम्ही उन्हात बसून धुवून टाका, म्हणजे तुम्हाला एवढी थंडी वगैरे जाणवणार नाही. आणि मग काय करायचं आहे, फक्त जर तुम्ही नळाखाली जरी बसलात, म्हणजे नळाखाली जरी डोकं ठेवलं तुमचं, तरी सुद्धा ॲटोमॅटिक फक्त नुसतं हात हलवत जायचा केसांमधून, ॲटोमॅटिक ही जी मेहंदी आहे ती निघून जाते. अजिबात कसरत करायची गरज नाही. आणि जर तुम्ही बाहेर, म्हणजे बाथरूम घाण वगैरे होते असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, बाहेर एखादा नळ असेल किंवा बाहेर बकेट घ्या सरळ सरळ, आणि बाहेर तुम्ही हे केस जे आहे ते फक्त केस धुवून टाकू शकता. खूप साधी सोप्या पद्धतीनं हे जे आपण मेहंदी लावलेली आहे ती निघते सुद्धा. अजिबात झंझट वगैरे करायची गरज नाही. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही मेहंदी लावता तेव्हा धुणं सुद्धा खूप सोपं जातं. केस जे आहे ते धुणं सुद्धा खूप सोपं जातं. अजिबात आपल्याला मेहनत करायची गरज लागत नाही. फक्त केसांवरती पाणी सोडलं की ऑटोमॅटिक सगळा जो राडा आहे मेहंदीचा तो निघून जातो. तर बघा, व्यवस्थित तुमच्या समोर मी स्वतःला मेहंदी कशी लावलेली आहे तुमच्या लक्षात येत असेल. आता उरलेली जी मेहंदी आहे व्यवस्थित मी टचअप करणार आहे. जिथं जिथं थोडंफार राहिलेलं आहे असं मला वाटतंय तिथं ही मेहंदी जी आहे ती लावून घेणार आहे. तर बघा, किती मस्त पार्लरमध्ये ज्या पद्धतीने लावतात त्या पद्धतीनं मी स्वतःची मेहंदी स्वतःला लावून घेतलेली आहे. आणि आता पार्लरमध्ये लावण्याचा एक तोटासुद्धा असू शकतो. केमिकलची मेहंदी वगैरे तुम्ही वापरतात रंग येण्यासाठी तात्पुरता, तर आपण
आपल्याला माहीत असतं की घरामध्ये कोणतं योग्य आहे वापरणं आणि कोणतं अयोग्य आहे। त्यामुळं घरी लावलेली ही जी मेहंदी आहे, घरी भिजवलेली ही जी मेहंदी आहे ती हा सुद्धा फायदा तुम्हाला करून देते। आता बघा सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे, एक्स्ट्रा कुठं कुठं लागलेलं आहे ते। आणि त्यानंतर आता मी साधारणतः 2.5 तास केसांना मेहंदी ठेवणार आहे, कारण की मला कलर जो आहे तो जास्त पाहिजे आहे, त्यामुळे मी 2.5 तास ठेवणार आहे। आणि तुमचे जर केस खूप नाजूक असतील तर तुम्ही 2 तासात सुद्धा धुवून टाकू शकता केस, असं काहीच नाहीये। तर आता मी इथं उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून 2.5 तासामध्ये केस धुवून टाकणार आहे। बघू शकता किती सुंदर आपली मेहंदी जी आहे ती केसांना लागलेली आहे, अजिबात कुठलाही भाग राहिलेला नाहीये, सुटलेला नाहीये, व्यवस्थित मेहंदी लागलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपण मेहंदी घरच्या घरी लावू शकतो। आणि आता हे धुवून टाकायचे म्हणजे 2 ते 2.5 तासानंतर, तर 2.5 तासानंतर मी केस धुणार आहे। आणि केस धुतल्यानंतर बघा आता केस हलकेसे वाळू द्यायचेत आपल्याला। आणि त्यानंतर कोणती काळजी घ्यायची, पूर्णपणे वाळू द्यायचे नाहीत, हलकेसे वाळू द्यायचे। आणि त्यानंतर म्हणजे ड्रायरने वगैरे आपल्याला केस वाळवायचे नाही येतं, तर नॅचरल हवेमध्ये किंवा जास्तीत जास्त फॅनच्या हवेमध्ये तुम्ही केस वाळवू शकता। आणि त्यानंतर केस वाळल्यानंतर म्हणजे 90% केस वाळल्यानंतर तुम्ही काय करायचं, इथं मोहरीचं तेल लावायचं आहे केसांना। मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे, परत एक पॅन घेतलेला आहे। मोहरीचं तेल जे आहे हलकंसं गरम करणार आहे। आता बऱ्याच जणींना मोहरीचं जर तेल सूट होत नसेल तर त्यांनी खोबरं तेल घ्यावं, तिळाचं तेल घ्यावं, कोणतंही घ्या, पण मोहरीचं तेल जे आहे ते थोडंसं स्ट्रॉंग असतं आणि मेहंदीसुद्धा स्ट्रॉंग असती। तर त्यासाठी आपण काय करू शकतो, इथं मोहरीचं तेल घेऊन त्याला हलकंसं गरम करायचं। आणि गरम तेल, हे जे गरम तेल आहे तेच आपल्याला केसांना अप्लाय करायला सुरुवात करायची। पण त्या अगोदर आपल्याला या मोहरीच्या तेलामध्ये आणखीन एक वस्तू ॲड करायची आहे, आणि ती कोणती आता इथं पाहू। तर मोहरीचं तेल गरम झालेलं आहे, कोमट झालेलं आहे म्हणू शकता। आणि या कोमट तेलामध्ये आपल्याला काय घालायचं, व्हिटॅमिन ईची 2 कॅप्सूल घालायचे आहेत। व्हिटॅमिन ई आपल्या केसांमध्ये शाईन आणि चमक म्हणजे शाईन आणण्यासाठी मदत करते। शिवाय या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमुळं आपले केस सिल्की होतात, आणि शिवाय आपले केस काय म्हणू शकतो आपण, तर म्हणजे खूप गुंता वगैरे होत नाही। तर त्यासाठी आपल्याला हे तेल लावायचं, व्यवस्थित मसाज करायचं आहे। आणि रात्री शक्यतो रात्री झोपताना लावा, किंवा साधारणतः कमीत कमी तुमच्या केसांमध्ये हे तेल जे आहे ते 12 तास राहिलं पाहिजे। आणि त्यानंतर मग काय करू शकता, तुम्ही तेल जे आहे ते शॅम्पू करू शकता, धुवून काढू शकता। तर अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावायचं आणि मसाज करायचं आहे। मसाज नक्की द्या, जेणेकरून तुमची म्हणजे परत सांगते, मसाजने काय होतं की रिग्रोथ होते, गेलेले केस परत येण्यासाठी मदत होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, आणि त्यामुळं केस जे आहेत ते हेल्दी राहण्यासाठी सुद्धा मदत होते। तर त्यासाठी या पद्धतीनं जसा तुम्हाला जमेल तसा मसाज करायचा आहे। पण लक्षात ठेवायचं आहे, खूप घासून किंवा खूप जोर लावून मसाज करायचं नाहीये। आणि नखं वगैरे सुद्धा आपल्या स्काल्पला लागता कामा नाही, तर हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे। आणि त्यानंतर मग आपण काय करू शकतो, रात्रभर झोपू शकतो, किंवा 10 ते 12 तास आपण केसांमध्ये ऑइल ठेवू शकतो। आणि त्यानंतर शॅम्पू करू शकतो। जो पण तुम्ही नॉर्मल शॅम्पू वापरता तो नॉर्मल शॅम्पू वापरा, किंवा होममेड शॅम्पू वापरलं तर खूपच चांगली गोष्ट आहे। होममेड शॅम्पू कसा बनवायचा, काय बनवायचं हे सगळं मी शेअर केलेलं आहे। आणि एवढं नक्की करा बघा, नखांवरती नखं घासत राहा, जेणेकरून तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो फास्ट होईल। आणि इथे बघा अशा पद्धतीनं दिवसातून 4 ते 5 वेळा नक्की करत जा। तर असं करून मग रात्रीच्या वेळेस तुम्ही हे जे ऑइल आहे केसांमध्ये असंच ठेवायचं। आणि त्यानंतर मग काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही काय करू शकता, केस धुवू शकता। तर अशा पद्धतीने आपण मेहंदी भिजवायची आहे, आपल्याला मेहंदी जी आहे ते केसांना लावायची आहे। आणि दररोज महत्त्वाची गोष्ट एक, दररोज तुम्ही 1 चमचाभर आवळा ज्यूस घ्या, किंवा फ्रेश आवळा खात जावा, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ म्हणा किंवा पांढरे झालेले केस जे आहेत ते काळे होण्यासाठी खूप जास्त आवळा ज्यूस जे आहे ते मदत करतं। तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा